अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 41. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुशरण. दान देताना समर्पण असावं. दान देताना व्यर्थ अभिमान नसावा, समर्पण हवं. कुरुक्षेत्रात युद्धाच्या विजयाच्या आनंदात पांडवांनी राजसूय यज्ञ केला. दूरदूरच्या हजारो लोकांना मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या, दक्षिणा दिली, दान दिलं. यज्ञाच्या शेवटी पांडव सर्वत्र जयघोष करीत होते. पांडव आणि श्रीकृष्ण यज्ञाच्या यशाबद्दल चर्चा करण्यात हे 5 जण मग्न होते. या राजसूय यज्ञाचे फळ त्यांना नक्कीच मिळेल असे पांडवांना समाधान होते. राज्यात उपस्थित सर्व लोकांना असं वाटलं की हा सर्वात भव्य आणि दिव्य असा यज्ञ आहे. जेव्हा लोक यज्ञाची प्रशंसा करत होते तेवढ्यात राजा युधिष्ठिराने एक मुंगूस पाहिला, ज्याचे अर्धे शरीर सोनेरी होते आणि अर्धे सर्वसाधारण मुंगसाप्रमाणे होते. मुंगूस राजवाड्याच्या गोदामातून बाहेर पडला आणि यज्ञ अग्नीवर लोळू लागला. मग परत गोदामात गेला. त्याने त्याचे 4 आणि 5 वेळा असे केले. मुंगुसाच्या विचित्र हालचाली पाहून पांडव मोठे आश्चर्यचकित झाले. युधिष्ठिराला प्राणी आणि पक्षाची भाषा माहीत होती. तो मुंगुसाला म्हणाला, तू काय करीत आहेस रे? तू काय शोधत होतास? सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्या मुंगसाने युधिष्ठिराला सांगितले की हा यज्ञ बिलकुल प्रभावी नाही आहे. लोक हे सर्व खोटं सांगतायत की एवढा महान यज्ञ कधीच झाला नाही. पण हा यज्ञ तर काहीच नाही आहे. यज्ञ तर ते महान होते जिथं लोळल्यामुळं माझं अर्ध शरीर सुवर्णाचं झालेलं आहे. युधिष्ठिराला अतिशय दुःख झालं, कारण त्यांनी यज्ञाच्या सर्व नियमांचं पालन केलेलं होतं आणि गरिबांना दानधर्मही अमर्याद केला होता. युधिष्ठिराने माझ्या यज्ञापेक्षा महान यज्ञ कोणाचा असं विचारलं. तेव्हा मुंगूस म्हणाला, एकदा भयंकर दुष्काळ पडला होता. लोक उपासमारीने तहाने मरू लागले होते. त्यावेळी एक गरीब ब्राह्मण आपली पत्नी, मुलगा आणि सून यांच्यासह एका गावात राहत होते. बऱ्याच दिवसापासून कोणालाही ब्राह्मण कुटुंबात अन्न मिळालेलं नव्हतं. एके दिवशी ब्राह्मणाने कोठून थोडेसे अन्न मिळवले. जसे ते जेवायला बसले तोच दारावर थाप पडली. दार उघडल्यावर त्यांना दिसलं की बाहेर एक अतिशय थकलेला वाटसरू उभा आहे. अतिथी देवो भव म्हणून ब्राह्मणाने आपला हिस्सा वाटसरूला दिला, तरी त्याचं पोट भरलं नाही. म्हणून मुलगा आणि सुनेने सुद्धा त्यांचा वाटा त्यांना वाटसरूला देऊन टाकला. ते खाऊन तृप्त झाला आणि त्याच ठिकाणी हात धुवून निघून गेला. मुंगुसाने सांगितले की याच वेळी तिथे एक प्रकाश निर्माण झाला आणि त्यातून जो देव परीक्षा घ्यायला आला होता तो प्रगट झाला. त्याने त्या कुटुंबाला आशीर्वाद दिले आणि सांगितलं की त्यांनी या सर्वात मोठ्या यज्ञाचं आयोजन केले आहे. मी त्यावेळी त्या घराजवळून जात होतो. त्याने त्या घरात सांडलेलं थोडं उष्ण अन्न खाल्लं. त्या कणावर लोळलो. माझ्या शरीराने त्या कणांना स्पर्श केला आणि माझं शरीर सुवर्णाचं झालं. हे सर्व कसं घडलं हे मला काही समजू शकलं नाही. मी एका ऋषीकडे गेलो आणि त्यांना पूर्ण कहाणी सांगितली. त्यांनी माझे अर्ध शरीर सोन्याचे कसे झाले हे विचारले. आपल्या ज्ञानाच्या बळावर ऋषींनी संपूर्ण घटनेची जाणीव झाली आणि ते म्हणाले, तू जिथे पडून होता तिथे त्या ठिकाणी शरीराच्या त्या भागाला लागला तो भाग सोन्याचा झाला. त्यानंतर त्याच्या शरीराचा एक भाग सोन्याचा व्हायचा राहिला होता. तेथे अनेक अन्न शिल्लक नव्हतं. त्यामुळे मुंगूस त्यानंतर यज्ञाच्या ठिकाणी जाऊन फिरून आला. पण त्याचा यज्ञ मिळेल तो त्याच्या शरीराचा उरलेला भागही सोन्याचा बनवेल. जेव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अशा प्रकारे काळजीत पाहिले तेव्हा ते म्हणाले, हे खरं आहे की तुमचा यज्ञ महान होता,
ज्यामध्ये तुम्ही असंख्य भुकेलेल्या लोकांची भूक शांत केली. परंतु अर्थात त्या कुटुंबाची दान तुमच्या यज्ञापेक्षा खूप मोठे आहे, कारण त्यांच्याकडे काहीही नसताना त्यांनी दान केले. आपला जीव धोक्यात घालूनही त्या कुटुंबाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेली सर्व सामग्री त्या अज्ञान पाहुण्याच्या वेळी दान केली. दानाची महानता संपत्तीच्या वस्तुमानात नाही, देणाऱ्यांच्या हृदयात आणि प्रेमात असते. हे नक्की लक्षात ठेवा. म्हणून दान धर्म या मोकळ्या मनाने करा. प्रत्येक दान हे परमेश्वराच्या चरणी अर्पण करतोय हे लक्षात असू द्या. सतत दत्तनामात रहा. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.